1 सप्टेंबर 2022च्या रात्री 8 वाजता रत्नागिरीच्या मिऱ्या बंदर येथे एका घराच्या आवारात धगधगणारा अग्नी पेटत होता. पेट्रोल, पेंडा आणि एक मानवी शरीर. पण हा साधा अपघात नव्हता. हा होता एक सुनियोजित खून, एक भयानक कट आणि एक चुकीचं गणित. घटनास्थळावरून पोलिसांना सापडलं 6 ते 8 जळालेली हाडे, कुजलेलं मांस आणि एक मानवी दात. फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीने जेव्हा DNA रिपोर्ट दिला तेव्हा संपूर्ण रत्नागिरी हादरून गेली. 2 सप्टेंबर 2022ला सकाळी 9:30 वाजता रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात एक माणूस येतो. नाव सुकांत गजानन सावंत, वय 47 वर्ष. पोलीस इन्स्पेक्टर विचारतात, काय प्रॉब्लेम आहे? सुकांत म्हणतो, माझी पत्नी कालपासून गायब आहे. तिला शोधा. पती म्हणजे सुकांत सावंत आणि पत्नी म्हणजे स्वप्नाली सावंत. त्यांच्याबद्दल महत्वाची माहिती अशी की स्वप्नाली रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती, 2 मुलांची आई, स्वतःचं ब्युटी पार्लर आणि कपड्याचं दुकान, एक प्रतिष्ठित आणि स्वतंत्र महिला होत्या. पोलीस रेकॉर्ड तपासताना अधिकाऱ्यांना काहीतरी धक्कादायक सापडलं. रत्नागिरी पोलीस ठाण्यात गेली अनेक वर्षे सुकांत आणि स्वप्नाली यांच्यात सतत तक्रारी दाखल होत होत्या. 2019 मध्ये घरगुती हिंसाचाराची तक्रार, 2020 मध्ये धमक्यांची तक्रार, 2021 मध्ये सुकांतने स्वप्नाली यांच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला होता. पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहित कुमार गर्ग यांनी ताबडतोब निर्णय घेतला की ही केस साधी मिसिंग पर्सनची नाही आहे. तात्काळ तपास पथक तयार करा. 7 तपास पथके गठीत करण्यात आली. पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहित कुमार गर्ग, अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज भोसले, स्थानिक गुन्हे अन्वेषणा शाखा प्रवीण स्वामी आणि सर्वात महत्वाचं श्वान पथक. तपास सुरू झाला. 3 सप्टेंबर ते 7 सप्टेंबरच्या दरम्यान मिऱ्या बंदर सुकांत सावंतच्या घरी पोलिसांनी श्वान पथक घराकडे नेलं. 2 ट्रेंड जर्मन शेपर्ड डॉग्स श्वान पथक घराच्या आवारात घुटमळू लागली. पहिला राऊंड, दुसरा राऊंड आणि मग घराच्या मागील बाजूला एका कोपऱ्यात श्वान पथक थांबलं. पोलिसांनी खोदकाम सुरू केलं आणि तिथे सापडलं जळालेली राख, सुमारे 2 ते 3 किलो, हाडांचे तुकडे 6 ते 8 तुकडे होते, कुजलेलं मांसाचं लहान तुकडा आणि एक मानवी दात पूर्णपणे इंटॅक्ट. पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी सांगितलं, हे कोणाचे अवशेष आहेत हे पुष्टी करण्यासाठी आम्हाला फॉरेन्सिक तज्ञांची मदत हवी होती. प्रत्येक हाड, दात, मांसाचा तुकडा स्टेरलाइज कंटेनर्समध्ये गोळा केला. सर्व एव्हिडन्स मुंबई फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीला पाठवले गेले. हाडांवरून बायोलॉजिकल प्रोफाईल तयार केला. कन्क्लुजन आलं की ही हाडं एका 45 ते 50 वर्षांच्या महिलेची आहेत. तर घडलं असं होतं की सकाळी 9 वाजता सुकांत सावंतने फोन केले रुपेश सावंत आणि प्रमोद गावंगडला. तो त्यांना म्हणाला, आज सगळं संपवायचं आहे, तुम्ही 11 वाजता घरी या. सकाळी 10:30च्या सुमारास घराच्या हॉलमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना केली गेली होती. सगळं नॉर्मल दिसत होतं, पण बेडरूममध्ये सुकांतने एक मजबूत दोरी तयार ठेवली होती. त्याच दिवशी स्वप्नाली आईला भेटायला जाणार होती. ती तयार होत होती. सुकांत तिला म्हणाला, एकदा बेडरूममध्ये ये, महत्वाची गोष्ट सांगायची आहे. स्वप्नालीच्या ध्यानीमनी काही नसताना ती आत गेली. सकाळी 11:15च्या सुमारास रुपेश आणि प्रमोद स्वप्नालीच्या मागून आत घरात शिरले. 3 जण एकत्र झाले. तिघांनी मिळून स्वप्नालीवर हल्ला केला. सुकांतने दोरीने गळा आवळला. रुपेश आणि प्रमोदने हातपाय दाबले. स्वप्नालीने प्रतिकार केला. तिने ओरडण्याचा पण प्रयत्न केला, पण 3 माणसाविरोधात ती अशक्त होती. फॉरेन्सिक पॅथॉलॉजी रिपोर्ट आला आणि हाडांच्या अनालिसिसवरून असं समजलं की गळा इतका जोरात आवळला होता की स्वप्नालीच्या गळ्यातील हाडच तुटलं. मानेला गंभीर दुखापत केली गेली होती आणि तिच्या डोळ्यांमधून रक्तस्राव झाला होता. दुपारी 12:30 वाजता स्वप्नालीचा मृतदेह बेडशीटमध्ये गुंडाळून घराच्या स्टोअर मध्ये लपवला होता. रात्री 8 वाजता तिघांनी मिळून घराच्या मागच्या आवारात पेंड्यांचा ढीग तयार केला. स्वप्नालीचा मृतदेह त्यावर ठेवला. पेट्रोल ओतलं, सुमारे 10 लिटर, आणि त्याला आग लावली. फॉरेन्सिक केमिस्ट्री रिपोर्टमध्ये घटनास्थळावर पेट्रोलचे ट्रेसेस सापडले. टेम्परेचर अप्रॉक्सिमेटली 800 ते 1000 डिग्री सेल्सिअसवर स्वप्नालीचं शरीर पूर्ण जाळण्यात आलं आणि तिच्या बॉडीची राख करण्यात आली होती.
रात्री 11 वाजता शरीर जाळल्यानंतर गरम राख गोणपाटात भरायला सुरुवात केली. पण इथे त्यांनी सर्वात मोठी चूक केली. गडबडीत थकल्यामुळे काही हाडे, मांस आणि दात तिथेच पडले. रात्री 12 वाजता बहुतांश राख समुद्रात टाकली गेली, पण उर्वरित राख गळाच्या आवारातच सोडली. सुकांतने विचार केला, सगळं संपलं, आता कुठला पुरावा उरला नाही. पण फॉरेन्सिक सायन्सने त्यांचा खेळ संपवला. सुकांत गजानन सावंत, रुपेश उर्फ छोटा भाई कमलाकर सावंत, प्रमोद उर्फ पम्या बाळू गावणंग. त्यांना वाटत होतं पुरावा नष्ट केला आहे, आम्हाला काही होणार नाही. पण ऑक्टोबर 2022च्या शेवटी मुंबई FSL कडून ऑफिशियल DNA रिपोर्ट आला. रिपोर्टमध्ये स्पष्ट लिहिलं होतं, घटनास्थळावरून जप्त केलेली हाडं, दात आणि मांसाचा तुकडा स्वप्नाली सुकांत सावंत यांचाच आहे. पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहित कुमार गर्ग यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. ते म्हणाले, फॉरेन्सिक DNA रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आरोपींविरुद्ध IPC सेक्शन 302 अंतर्गत चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. पण तपास इथे थांबला नाही. पोलीस आणखी काहीतरी शोधत होते. 1 वर्ष उलटून गेलं, खटला चालू होता. DNA एव्हिडन्स कोर्टमध्ये सादर झाला होता. पण पोलिसांना एक फ्रस्ट्रेशन होतं. स्वप्नालीचा मोबाईल फोन सापडत नव्हता. कॉल रेकॉर्ड्स, मेसेजेस, लोकेशन डाटा सगळं गायब होतं. पण सप्टेंबर 2023 मध्ये रत्नागिरी पोलीस ठाण्यात एक निनावी पत्र मिळालं. पत्रात फक्त 2 लाईन्स लिहिल्या होत्या. स्वप्नालीचा मोबाईल सुकांतच्या कारच्या सनरूफच्या कप्प्यात लपवलेला आहे. शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी कारची झडती घेतली. सनरूफचा कप्पा उघडला आणि खरंच तिथे स्वप्नालीचा स्मार्टफोन नव्हता. स्विच ऑफ पण इंटॅक्ट. सायबर फॉरेन्सिक टीमने फोन डॅमेज चेक केला. बॅटरी डेड होती, स्क्रीन क्रॅक होती, पण डेटा इंटॅक्ट होता. चिप ऑफ मेथड वापरली, मेमरी चिप काढली, डेटा रिकव्हर केला गेला. खुनाच्या त्या दिवशी 1 सप्टेंबर 2022ला सकाळी 11:15 स्वप्नालीने तिच्या आईला कॉल केला होता की मी तरवळला येते. सकाळी 11:30 शेवटचं लोकेशन मीरा बंदरचं घर होतं. त्यानंतर सकाळी 11:35 फोन स्विच ऑफ केला गेला. पण आश्चर्याची गोष्ट अशी की दुपारी 2 वाजता फोन ऑन झाला आणि तेव्हा लोकेशन दाखवलं हरचेरी लांजा, मीरा बंदर पासून 40 किलोमीटर लांब. संध्याकाळी 6 वाजता लोकेशन परत रत्नागिरी शहर दाखवलं आणि रात्री 8 वाजता स्वप्नालीचा फोन स्विच ऑफ झाला, तो कायमचाच. हे कसं शक्य होऊ शकतं? स्वप्नालीचा खून 11:30 झाला, मग फोन 2 वाजता कसा चालू झाला? त्याचं उत्तर असं आहे की सुकांत सावंतने एक धूर्त चाल खेळली होती. त्याने स्वप्नालीच्या मोबाईलमधून सिम कार्ड काढलं, नवीन स्मार्टफोन घेतला, त्या सिमला नव्या फोनमध्ये लावलं, गाडीत बसून हरचेरी लांजाच्या डायरेक्शनला गेला पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी. पोलिसांना वाटेल की स्वप्नाली जिवंत आहे आणि ती प्रवास करत आहे, पण त्याची योजना फसली. सायबर फॉरेन्सिक्सने IMEI नंबर चेक केला. स्वप्नालीचा ओरिजिनल फोन आणि हरचेरी लांजामध्ये डिटेक्ट झालेला फोन हे दोन्ही डिफरंट फोन्स होते. सिम सेम होतं पण डिव्हाइस डिफरंट होता. स्वप्नालीच्या मोबाईलमध्ये पोलिसांना काही गोष्टी आढळल्या. त्यात स्वप्नालीच्या आईशी अंतिम संवाद होता, तिचे व्यावसायिक कॉन्टॅक्ट, पतीशी वाद संवाद, कॉल रेकॉर्डिंग्स. गेल्या 6 महिन्यात सुकांत स्वप्नालीमध्ये 30 पेक्षा अधिक भांडणे झाली होती. त्यात धमक्यांचे ऑडिओ क्लिप्स होते, हे पण पोलिसांना मिळाले. 2021च्या पेट्रोल हल्ल्यानंतरच्या जखमांचे फोटो, हॉस्पिटल रेकॉर्ड्स, सगळाच पुरावा कोर्टमध्ये सादर केला गेला. डिसेंबर 2022ला रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायालयात वकिलांनी कोर्ट समोर अकाट्य पुरावे मांडले. पण सर्वात मोठा ब्रेकथ्रू मिळाला 11 सप्टेंबर रोजी. स्वप्नाली यांची आई संगीता कृष्णा शिर्के, वय 64, राणा तरवळ यांनी धाडस करून पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी सांगितलं, माझी मुलगी 1 सप्टेंबर रोजी माझ्याकडे येणार होती, पण ती आली नाही. 10 सप्टेंबर रोजी संध्याकाळी मी आणि माझ्या अन्य मुली स्वप्नालीच्या घरी गेलो, तेव्हा सुकांत घरीच होता. आमच्यात मोठा वाद झाला आणि मग सुकांतने स्वतःच कबुली दिली. मी आणि माझे 2 साथीदार रुपेश आणि प्रमोद यांनी मिळून 1 सप्टेंबर रोजी स्वप्नालीचा गळा आवळून खून केलाय. त्यानंतर तिचा मृतदेह घराच्या आवारातच जाळून राख समुद्रात टाकून दिली. झालं, सगळं समोर आलं. DNA रिपोर्ट हा सर्वात महत्वाचा पुरावा होता. बचाव पक्षाच्या वकिलांनी DNA एव्हिडन्सला चॅलेंज करण्याचा प्रयत्न केला. DNA मध्ये कंटॅमिनेशन असू शकतो, चेन ऑफ कस्टडी ब्रेक झाली असेल, पण फॉरेन्सिक एक्सपर्ट यांनी कोर्टमध्ये टेस्टिमोनियल दिली
DNA एक्सट्रॅक्शन अत्यंत काळजीपूर्वक केला गेला होता. कंटॅमिनेशनची कुठलीही शक्यता उरलेली नव्हती. DNA संपूर्णपणे मॅच झाला होता. सुकांत गेली 2 वर्षे तुरुंगातच होता. त्याच्या वकिलाने म्हटलं, माझा क्लायंट इनोसंट आहे, त्याला जामीन मिळावा. पण न्यायाधीश अनिल कुमार अंबाळकर यांनी सुकांत याचा बेल ॲप्लिकेशन रिजेक्ट केला. सध्याची स्थिती अशी आहे की डिसेंबर 2025ला तीनही आरोपी तुरुंगात आहेत. खटला चालू आहे. फायनल वर्डिक्ट प्रलंबित आहे. तर मित्रांनो, ही होती स्वप्नाली सावंत खून प्रकरणाची संपूर्ण माहिती. एक धक्कादायक दुःखद घटना, एका सशक्त महिलेचे असामायिक निधन आणि एक गुन्हा जो समाजाला एक महत्त्वाचा संदेश देतो. डोमेस्टिक व्हायलन्स कधी इग्नोर करू नका. मदत मागायला लाज वाटू देऊ नका. तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा सत्य घटनांवर आधारित माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला पुढच्या एका नव्या केस सोबत. तोपर्यंत धन्यवाद.